नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी IAS पंकज गाडवे आपलं सर्वांचं मिशन IASच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्ममध्ये स्वागत करतो. विद्यार्थी मित्रांनो, गेल्या काही दिवसांपासून WhatsAppला भरपूर मेसेजेस आहेत की सर RTO एम मेन्ससाठी तुम्ही सब्जेक्ट वाईज जे रेफरन्स बुकची लिस्ट आहे ती शेअर करा आणि RTO एम मेन्सचे आपले जे काही सब्जेक्ट्स आहेत त्यांच्यासाठी MCQ प्रॅक्टिस कुठून करायची एक्झॅक्टली, कुठले सोर्सेस आपण रेफर केले पाहिजे. कारण मार्केटमध्ये भरपूर MCQ बुक्स अवेलेबल आहेत. SSC JEEच्या आहेत, जितक्या पण आपल्या स्टेट सर्व्हिसेसच्या टेक्निकल एक्झाम्स आहेत त्याचे वेगवेगळे MCQ बुक्स आहेत. तर कुठले MCQ बुक्स रेफर केले पाहिजे आणि सब्जेक्ट वाईज कुठलं काय म्हणतात त्याला, जो फाउंडेशन किंवा जो कंटेंट आहे त्या सब्जेक्टचा तो कुठून केला पाहिजे. तर त्यानुसार आपण ह्या व्हिडिओमध्ये सगळे रेफरन्स बुक म्हणा किंवा लोकल ऑथरचे बुक्स म्हणा किंवा तुम्ही डिप्लोमा डिग्रीला जे यूज केलेले बुक्स आहेत ती सगळी बुक लिस्ट आपण बघणार आहोत. या व्यतिरिक्त MPSC गट ब गट क करणारे जे विद्यार्थी आहेत गेले 3, 4, 5 वर्षांपासून आणि ज्यांचा खूप चांगला स्कोर येतोय प्रिलिम्समध्ये, ज्यांचा नॉन टेक्निकलचा जो पोर्शन खूप स्ट्रॉंग आहे, तर अशा विद्यार्थ्यांनी मेन्सची तयारी सुरू करायला काही हरकत नाही. आणि बरेच विद्यार्थी RTO मेन्सची तयारी त्यांनी सुरू केलेली आहे. कारण प्रिलिम्स नंतर भेटणारा जो वेळ आहे 3-3.5 महिने तो सफिशियंट नाही आहे. मी मागच्या व्हिडिओमध्ये सुद्धा तुम्हाला सांगितलं की RTO मेन्सची प्रॉपर जर तुम्हाला तयारी करायची असेल विथ MCQ प्रॅक्टिस आणि विथ सफिशियंट रिव्हिजन, ओके, तर तुम्हाला कमीत कमी 5.5 ते 6 महिने पाहिजे. फुल डे प्रिपरेशन, ओके. डेली 4 to 5 hours म्हणत नाही मी. तुम्हाला प्रॉपर 5.5 ते 6 महिने पाहिजे, ज्यामध्ये तुमचा प्रॉपर अभ्यास होतो आणि मग तिथं पोस्ट मिळण्याचे चान्सेस तुमचे काय होतात, वाढतात. ओके. तर ह्या व्हिडिओमध्ये मी रेफरन्स बुकची लिस्ट तुम्हाला शेअर करणार आहे. परंतु हे रेफरन्स बुक्स कुणी रेफर करायचे, ज्यांनी ऑलरेडी ते बुक्स डिग्री कंप्लीट करताना किंवा इंजिनिअरिंगचे त्यांचे जे 4 वर्ष होते किंवा डिप्लोमा करत असताना जे 2-3 वर्ष होते, तेव्हा त्यांनी हे बुक्स ऑलरेडी रेफर केलेलं आहे. ज्यांचा टेक्निकल पोर्शन ऑलरेडी खूप चांगला आहे, ज्यांनी गेटची तयारी केलेली आहे मागचे 2-3 वर्ष, ओके. तर अशा विद्यार्थ्यांनी क्लास नाही लावला तरी काही हरकत नाही. हे विद्यार्थी सेल्फ स्टडी करून हे बुक्स रेफर करून, आणि आहेत बरेचसे विद्यार्थी आहेत जे सेल्फ स्टडी करून सुद्धा पोस्ट काढू शकतात. परंतु त्यासाठी ऑलरेडी तुमचा टेक्निकलचं जे बॅकग्राऊंड आहे किंवा टेक्निकलचा जो बेस आहे, तुमच्या ज्या कन्सेप्ट्स आहेत सब्जेक्ट वाईज, त्या खूप स्ट्रॉंग पाहिजे. हे मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सुरुवातीलाच क्लिअर करतो, ओके. जे विद्यार्थी ज्यांचा खूप गॅप पडलेला आहे, जॉब करणारे विद्यार्थी आहेत, गेले 4-5 वर्षाचा गॅप पडलेला असेल किंवा जे पूर्ण नॉन टेक्निकल UPSC MPSCची तयारी करत आहेत आणि ज्यांना टेक्निकलचा काही संबंध नाही दूरपर्यंत, ज्यांनी इंजिनिअरिंगला फक्त पास होण्यासाठी अभ्यास केला आहे, सब्जेक्ट काढण्यासाठी अभ्यास केला आहे, तर अशा विद्यार्थ्यांनी कृपा करून या रेफरन्स बुक्सच्या मागे लागू नये. तुमची पोस्ट जाईल हे लक्षात घ्या, ओके. मी जे आहे ते स्पष्ट आणि एकदम ठळक सांगतोय, ओके. कारण की ह्या बुक्समधनं अभ्यास करण्यासाठी तुम्हाला कमीत कमी जो वेळ लागणार आहे किंवा जो टाईम लागणार आहे तो कमीत कमी 9 ते 10 महिने धरून चाला. आणि मग त्यानंतर तुम्ही नोट्स स्वतः नोट्स बनवणार, मग त्या नोट्समधनं रिव्हिजन्स करणार, मग तुम्ही शॉर्ट नोट्स बनवणार आणि मग MCQ प्रॅक्टिस, ओके. हे सगळ्या गोष्टी करण्यासाठी आपल्याकडे वेळ नाही, लक्षात घ्या. कॉम्पिटिटिव्ह एक्झाममध्ये खूप प्रिसाईज स्टडी लागतो. प्रत्येक सब्जेक्ट वाईज जो काही टॉपिक आहे किंवा सब्जेक्ट वाईज जे सब टॉपिक्स असतात, कुठला टॉपिक किती डेप्थमध्ये करायचा, स्कोप ऑफ द सिलेबस माहीत असणं फार गरजेचं आहे. MPSCचा जो RTO साठीचा जो पॅटर्न आहे, एक्झॅक्टली कुठून MCQज विचारले जातात आणि कुठल्या टॉपिकवर MPSCचा जास्त फोकस असतो, हे समजणं फार गरजेचं आहे. त्यामुळं ज्यांचा टेक्निकलचा ऑलरेडी चांगला बेस आहे त्यांनी हे बुक्स रेफर करायला काही हरकत नाही. परंतु जे प्युअर नॉन टेक्निकल करणारे जे विद्यार्थी मागचे 3-4-5 वर्ष, ज्यांचा आता मेकॅनिकलचा काही संबंध राहिलेला नाही आहे, ओके, तर त्यांनी ही चूक करू नये. म्हणजे मी सुरुवातीलाच डिस्क्लेमर देतोय, ओके. तर बघूयात सब्जेक्ट वाईज लिस्ट. आपला डेडिकेटेड RTO साठी टेलिग्राम चॅनल आहे. सध्या तर टेलिग्रामला थोड्या दिवसांसाठी इंडियन गव्हर्नमेंटने बॅन केलेला आहे, पण तो बॅन लवकरच उठेल, ओके. तर @मिशन IAS मेकॅनिकल हा आपला टेलिग्राम चॅनल आहे. तर हा चॅनल सर्वांनी जॉईन करून घ्या. ही बुकची लिस्ट मी तिथं सुद्धा शेअर करणार आहे आणि 2-3 दिवसात मी प्रिलिम्सची सुद्धा तुम्हाला बुक लिस्ट देईल, ओके. तर हा डेडिकेटेड टेलिग्राम चॅनल सर्वांनी जॉईन करून घ्या. आपला हा अकॅडमीचा नंबर आहे 8070607474. याच्यावर व्हॉट्सॲप केला, कॉल केला तरी चालेल. तुमच्या RTO रिलेटेड किंवा प्रिपरेशन रिलेटेड काही ज्या शंका असतील त्या तुम्ही इथं क्लॅरिफाय करू शकता, ओके. आता सध्या आपल्या जेवढ्या पण RTO च्या बॅचेस आहेत, प्रिलिम्स असेल, मेन्स असेल किंवा इंटिग्रेटेड प्रिलिम्स प्लस मेन्स बॅचेस, सगळ्या बॅचेसवर आत्तापर्यंतचा आपण सगळ्यात मोठा डिस्काउंट डिक्लेअर केलेला आहे. 25% मेगा डिस्काउंट मिळेल तुम्हाला सर्व बॅचेसवर. त्याच्यामध्ये आपली मोस्ट प्रेफर्ड किंवा
सगळ्यात जास्त मुलांनी जो ओव्हरवेल्मिंग रिस्पॉन्स दिलेला आहे, प्रचंड प्रतिसाद ज्या बॅचसाठी दिलेला आहे, संकल्प बॅच जी आहे आपली 2.0 संकल्प बॅच, जी डेडिकेटेड आहे फक्त आणि फक्त RTO मेन्ससाठी. ओके, तर 2.0 संकल्प बॅच, त्यानंतर प्री प्लस मेन्स यशस्वी बॅच आणि आपली प्रिलिम्ससाठी आरंभ बॅच. तर ह्या तिन्ही बॅचेसवर तुम्हाला आत्ता 25% डिस्काउंट आहे. आपलं मिशन IASचं डेडिकेटेड ॲप्लिकेशन आहे. Androidवर सुद्धा आहे प्ले स्टोअरवर, आणि तुमच्या ॲपलचं काही डिव्हाइस असेल, त्याच्यामध्ये आयफोन असेल किंवा तुमच्याकडे आयपॅड असेल, तर तिथं क्लास प्लस नावाचं ॲप आहे. तर सर्वांनी क्लास प्लस नावाचं ॲप डाउनलोड करा. आपला ऑर्गनायझेशन कोड सर्वांनी लिहून घ्या, कारण बऱ्याच विद्यार्थ्यांना जे iOS यूज करतात किंवा ॲपलचे डिव्हाइसेस यूज करतात, त्या विद्यार्थ्यांना मिशन IASचं ॲप्लिकेशन तिथं मिळत नाही. ओके, तर क्लास प्लस नावाने ते ॲप आहे. तर क्लास प्लस नावाचा ॲप सर्वांनी काय करा, डाउनलोड करा. क्लास प्लस डाउनलोड केल्यानंतर तुम्हाला ते ऑर्गनायझेशन कोड मागेल. ओके, तर आपला मिशन IASचा जो ऑर्गनायझेशन कोड आहे तो लिहून घ्या सर्वांनी. मिशन IASचा जो ऑर्गनायझेशन कोड आहे तो लिहून घ्या सर्वांनी. ILIJIL. ओके, हा आपला ऑर्गनायझेशन कोड आहे आणि ॲप्लिकेशनचं नाव आहे कशावर, iOSवर किंवा ॲपलचे जे डिव्हायसेस आहेत तुमचे आयफोन किंवा आयपॅड, तर क्लास प्लस. ओके, क्लास प्लस नावाचं ॲप्लिकेशन आहे. तर हे सर्वांनी डाउनलोड करून घ्या. आणि अँड्रॉइड किंवा गुगल प्ले स्टोअरवर तर डायरेक्टली मिशन IAS अकॅडमी नावानेच आपलं ॲप्लिकेशन आहे, तिथे काही प्रॉब्लेम नाही. ओके, तर बघा या 25% डिस्काउंटचा सर्वांनी फायदा करून घ्या. काही विद्यार्थी ज्यांची आर्थिक परिस्थिती नाही किंवा ज्यांना खरंच प्रॉब्लेम आहे, रुरल बॅकग्राऊंड, ते माझ्या आपला जो अकॅडमीचा नंबर आहे त्याच्यावर कॉन्टॅक्ट करा. जितका मॅक्झिमम पॉसिबल डिस्काउंट करून देता येईल तितका मी तुम्हाला करून देईल. ओके, कुपन कोड आहे AMVI25. ठीक आहे. तर आता ही 2.0 संकल्प बॅच सर्वांनी त्याचे डेमो लेक्चर्स यूट्यूबला अवेलेबल आहेत. आपल्या मिशन IAS ॲप्लिकेशनवर सुद्धा फ्री डेमो लेक्चर्स ऑलरेडी अवेलेबल आहेत. एकदा डेमो लेक्चर्स बघा. RTO मेन्ससाठी मिशन IAS अकॅडमी सोडून दुसरा कुठलाही पर्याय नाही तुम्हाला पूर्ण महाराष्ट्रामध्ये, लक्षात घ्या. ओके, इतका प्रिसाईज आणि क्वालिटी कंटेंट आपण प्रोव्हाइड करतोय. जनरली आपल्या क्लासचे नोट्स, आपले व्हिडिओ लेक्चर्स आणि आपले जे 2 MCQ बुक्स आहे, व्हॉल्यूम 1 आणि व्हॉल्यूम 2, ह्याच्या बाहेर जनरली क्वेश्चन जात नाही, हे लक्षात घ्या. ओके, तर ते सुद्धा आपल्या ॲप्लिकेशनवर अवेलेबल आहे. तर आता बघा सब्जेक्ट वाईज लिस्ट मी बनवलेली आहे. स्ट्रेंथ ऑफ मटेरियलसाठी तुम्ही रामामूर्तम, ओके, रामामूर्तमचं बुक यूज करू शकता, बेस्ट बुक आहे. किंवा मग लोकल ऑथरमध्ये पुणे युनिव्हर्सिटीचा निराली प्रकाशनचं सोमय्या यांचं बुक आहे, ते सुद्धा खूप बेस्ट बुक आहे. तर ह्या दोघांपैकी कुठलं तरी एक रेफर करा. ओके, थिअरी ऑफ मशीनसाठी तुम्ही एकतर रत्न यूज करू शकता, म्हणजे ऑल टाईम बेस्ट, किंवा मग थोडं तुम्हाला इंटरेस्ट कलरफुल डायग्राम्स किंवा पाहिजे असतील, कंटेंट सेमच आहे, खुर्मीगुप्ता यूज करू शकता. याच्या खुर्मीगुप्ताच्या बाहेर जनरली टॉमचे क्वेश्चन्स जात नाही. ओके, थर्मोडायनॅमिक्ससाठी थर्मोडायनॅमिक्सचं जे काय म्हणतो त्याला भगवद्गीता आपण म्हणू शकतो. ओके, PK नाग सगळ्यात बेस्ट बुक. ओके, त्यानंतर फ्लुइड मेकॅनिक्स हायड्रोलिक मशीनसाठी RK बन्सल किंवा मोदी सेट. पण थोडं अजून इंटरेस्टिंग तुम्हाला अभ्यासमध्ये इंटरेस्ट निर्माण व्हावा तर RK बन्सल चांगला आहे बुक. RK बन्सलमध्ये शेवटी MCQ सुद्धा दिलेले आहेत, ते सगळे सॉल्व्ह करा. त्याच्या बाहेर जात नाही जनरली MCQज, दोन्ही पण फ्लुइड मेकॅनिक्स आणि तुमचा हायड्रोलिक मशीन्स. ओके, थेअरी ऑफ मशीनमध्ये सुद्धा तुमचा रत्न आणि खुर्मीगुप्ता दोघांमध्ये पण MCQज भरपूर दिलेले आहे, प्रत्येक चॅप्टरच्या शेवटी दिलेले आहेत. तर ते तुम्ही डायरेक्टली सॉल्व्ह करा. ओके, मी MCQ सोर्सेसवर जेव्हा येईल तेव्हा सांगेलच कुठून कुठून. रॅकसाठी CP अरोरा बेस्ट आहे. पॉवर प्लांटसाठी अगेन PK नाग बेस्ट बुक आहे. IC इंजिनसाठी व्ही गणेशन रेफर करू शकता. अगेन व्ही गणेशन हे स्टँडर्ड रेफरन्स बुक आहे आणि प्रत्येक चॅप्टरच्या शेवटी 20, 25, 10, 15 MCQज त्यांनी दिलेले आहेत, तर ते आपल्याला नक्की सोडवायचे आहेत. प्रोडक्शन टेक्नॉलॉजीसाठी हजरा चौधरी व्हॉल्यूम 1 व्हॉल्यूम 2 मध्ये सगळा सिलेबस व्यवस्थितपणे कव्हर होतो. अगेन 250 ते 300 MCQज तुम्हाला हजरा चौधरीमध्ये भेटतील. ओके, त्यानंतर इंडस्ट्रियल मेट्रोलॉजीसाठी तुम्ही कुठलाही तुमचा डिप्लोमाचं किंवा लोकल ऑथरचं, मोस्टली डिप्लोमाचं बुक रेफर करा डायरेक्टली, त्याच्यामध्ये सगळा सिलेबस कव्हर केलेला आहे. ओके, त्याच्यानंतर ऑटोमोबाईल इंजिनिअरिंग पूर्ण जेवढे पण तुमचे टॉपिक्स आहेत 6-7 टॉपिक्स, कृपाल सिंगचं व्हॉल्यूम 1 आणि व्हॉल्यूम 2 दी बेस्ट बुक, त्याच्यामध्ये पूर्ण ऑटोमोबाईल इंजिनिअरिंग तुमचं कव्हर होतं, प्लस MCQ सुद्धा दिलेलं आहे प्रत्येक चॅप्टरच्या शेवटी, तर ते सुद्धा तुम्हाला डायरेक्टली सॉल्व्ह करायचे आहे किंवा पाठ करायचे आहेत. EV व्हेकलसाठी आपल्या मिशन IASच्या नोट्स येणार आहेत, त्या नोट्स मोर दॅन सफिशियंट आहे, तर ते आपल्या मिशन IASचं जे ॲप्लिकेशन आहे त्याच्यावर मी अवेलेबल करून देईल.
तिथनं तुम्ही डायरेक्टली परचेस करू शकता. आणि मोटर व्हेइकल ॲक्ट तर इंटरनेटवर सगळीकडे अवेलेबल आहे. त्याच्यामध्ये जे काही अमेंडमेंट झाले 2019ला, 2022ला किंवा जे काही अमेंडमेंट आहेत ते सगळे इंटरनेटवर विथ अमेंडमेंट अवेलेबल आहे. तर मोटर व्हेइकल ॲक्ट तुम्हाला तिथून करता येईल. ओके. तर ही आपली सब्जेक्ट वाईज लिस्ट आहे पूर्ण. आता हे सगळं करायला मी सांगितलंय कोणी करायचं आणि कोणी नाही करायचं. ओके. ज्यांना नाही करायचं तर गॅरंटेड सोर्स आहे आपले मिशन IASच्या नोट्स. मोर दॅन सफिशियंट आपले व्हिडिओ लेक्चर्स, आपल्या नोट्स आणि आपले MCQ बुक्स. एवढं 3 जरी तुम्ही व्यवस्थितपणे वारंवार रिवाईज करत राहिले, तरी इझिली 240-250 पर्यंत तुम्ही इझिली जाल, एकदम इझिली. म्हणजे विदाऊट एनी एफर्ट्स. फक्त एवढं करायचं, दिवसभर बसायचं, हे करत राहायचं, रिवाईज करत राहायचं कमीत कमी. ओके. 2020चे आपले काही विद्यार्थी आहेत. आता लवकरच आपला पॉडकास्ट पण येतोय. आपला एक सिलेक्टेड विद्यार्थी आहे. ओके. वेळात वेळ काढून तो आला होता आणि त्याचा आपण पॉडकास्ट घेतला. त्याला विचारलं आपण एक्झॅक्टली की कशी प्रॅक्टिस केली किंवा काय केलं होतं तू? काय रेफर केलं होतं एक्झॅक्टली? तर मिशन IASचे आपला जो ऑनलाईन कोर्स आहे तो रेफर केला. प्रत्येक चॅप्टर झाला किंवा प्रत्येक सब्जेक्ट झाला की आपले MCQ बुक सॉल्व्ह करायचा. कमीत कमी 10 वेळेस त्याने आपले MCQ बुक सॉल्व्ह केलं. शेवटी तो म्हणे डायरेक्टली 6 ते 7 तुकडे झाले म्हणे त्या बुकचे. अशा प्रकारचा अभ्यास करायचा आपल्याला, लक्षात घ्या. जर खरंच पोस्ट काढायची असेल तर कारण आणि एवढंही बोलला तो डिपार्टमेंटमधली थोडीफार जी काय माहिती होती. सर म्हणे जे 832 सिलेक्ट झाले होते, तीच ओव्हर रिक्रुटमेंट झाली होती. त्याच्यानंतर 240 झाले. आता कुठं सगळं स्टेबल झाले. 240 लोकांना व्यवस्थित नाहीतर बेंचवर बसलेले होते. आत्ता 461 जी रिक्रुटमेंट आहे, ह्याच्यानंतर तो म्हणे परत कधी एवढी मोठी रिक्रुटमेंट होणं पॉसिबल नाही. आणि पुढची ॲड तुम्हाला सांगतो 6, 7, 8 वर्ष परत ॲडव्हर्टाइजमेंट नाही आहे. तर ही तुम्हाला सुवर्ण संधी आहे. हा गोल्डन चान्स आहे बघा सिलेक्शनसाठी. पूर्ण जोर लावून द्या. पूर्ण जेवढी एनर्जी आहे, जेवढी ताकद आहे, तेवढी सगळी पूर्ण या प्रिपरेशनसाठी तुम्ही हे करा. तुम्हाला जे पाहिजे ते गाईडन्स द्यायला आम्ही आहोत. मी स्वतः पर्सनली दर 2-3 दिवसाला तुम्हाला मोटिव्हेट करतोय. तुम्हाला प्रत्येक गोष्ट सांगतोय. तुमच्या ज्या पण काही भावना असतील, प्रिपरेशन रिलेटेड काही क्वेरीज असतील, तर कमेंट सेक्शनमध्ये टाका. त्यालासुद्धा आपण रिप्लाय करतो. आपण इतरांसारखं करत नाही, की मुलं कमेंट करतात आणि तुमचे कमेंट अननोटिस्ड जाते किंवा त्याला कोणी रिप्लाय देत नाही. ओके. मॅक्सिमम पॉसिबल कमेंट्सला आपला रिप्लाय असतो. तुम्हाला जे पण काही शंका असतील, काही क्वेरीज असतील प्रिपरेशन रिलेटेड, स्ट्रॅटेजी रिलेटेड, RTO एम प्रिलिम्स रिलेटेड, मेन्स रिलेटेड, बिनधास्त कमेंट सेक्शनमध्ये टाका. नाही तर आपला अकॅडमीचा नंबर आहेच. त्या नंबरवर तुम्ही काय करा, WhatsApp करा किंवा डायरेक्टली कॉल केला तरी चालेल. ओके. तर ही बुक लिस्ट आहे बघा. इकडे सगळीकडे जे गॅरंटेड सोर्स आहे ते आपले मिशन IASचे व्हिडिओ लेक्चर्स आणि आपल्या नोट्स आणि आपले MCQ बुक. ते सोडून दुसरं काही करायची गरज नाही. हे आपले 2 MCQ बुक्स आहे. एक आहे तुमचं व्हॉल्यूम 1 आणि दुसरं आहे तुमचं व्हॉल्यूम 2. व्हॉल्यूम 1 हे मेकॅनिकल इंजिनिअरिंगचा सिलेबस कव्हर करतं पूर्णपणे आणि व्हॉल्यूम 2 हे ऑटोमोबाईल इंजिनिअरिंगचा सिलेबस कव्हर करतं. बऱ्याच मुलांना कन्फ्युजन आहे, की सर मेकॅनिकलवाल्यांनी हेच बुक घ्यायचं आणि ऑटोमोबाईलवाल्यांनी हे घ्यायचं का? नाही. दोन्ही बुक सिलेबसचा पार्ट आहे आपला. तर ते बुक खूप मोठं होत होतं. ॲक्चुअली 1400-1500 पेजेसचं एक बुक झालं असतं. तर त्याला आपण 2 पार्टमध्ये डिव्हाईड केलं 700 पेजेसचं आणि विथ डिटेल्ड एक्सप्लेनेशन आहे. ओके. 90-95% MCQज जे आहेत ते विथ डिटेल्ड एक्सप्लेनेशन आहे. त्यामुळं तुम्हाला काही दुसरं रेफर करायची गरज नाही. राहिला प्रश्न आता MCQ प्रॅक्टिस कुठून करायची? तर सगळ्यात पहिली प्रायोरिटी तुमची हे बुक्स पाहिजे. कारण हे खास हे ओन्ली बुक्स आहे. द ओन्ली बुक्स अवेलेबल इन द मार्केट फॉर RTO AIMVA मेन्स. ओके. RTO AIMVA मेन्ससाठी हा एकमेव सोर्स आहे जो खास सेपरेटली डेडिकेटेड आहे तुमच्या RTO AIMVA मेन्सच्या प्रिपरेशनसाठी. हे व्हॉल्यूम 1 आणि व्हॉल्यूम 2. तर सर्वात पहिले प्रॅक्टिस जी आहे कुठलाही सब्जेक्ट किंवा कुठलाही टॉपिक झाल्यानंतर सगळ्यात पहिलं जे आहे तुम्हाला प्रेफरन्स याला द्यायचा आहे. दुसरा जो सोर्स आहे, तुम्हाला मी बऱ्याचशा मागच्या व्हिडिओजमध्ये पण सांगितलं. ज्यांचं मिस झालं असेल त्यांना पुन्हा पुन्हा एकदा सांगतो. तर दुसरं आहे तुमचं YCTचे बुक्स, यूथ पब्लिकेशनचे YCTचे. AE, JEचे बुक्स येतात बघा. AE आणि JEचे बुक्स येतात MCQ बुक्स. त्याच्यामध्ये जवळपास 30-35 हजार MCQज आहेत. ऑटोमोबाईल पण त्याच्यामध्ये कव्हर होतं. तिसरा सोर्स जो आहे तुम्ही मेड इझीचे SSC JEचे बुक्स वापरा. मेड इझी SSC JE. ओके. आणि मग चौथा तर सोर्स म्हणण्यापेक्षा कंपल्सरी करायचंच आहे काही पण हो. स्टँडर्ड रेफरन्स बुक्स जे मी तुम्हाला आता रेफरन्स बुक लिहून दिले होते. ओके. त्या बुक्सच्या बऱ्याचशा बुक्सच्या शेवटी MCQज आहेत. तर स्टँडर्ड रेफरन्स बुक्सचे
जे MCQज आहेत ते तुम्हाला काही पण करून 100% करायचे आहेत. ओके. तर पहिलं जो प्रायोरिटी आहे मिशन IAS व्हॉल्यूम 1 आणि व्हॉल्यूम 2 हे आपल्या ॲप्लिकेशनवर अवेलेबल आहेत. तिथनं तुम्ही ऑर्डर प्लेस करू शकता. तिथं तुम्हाला ॲड्रेस देण्याची सुविधा आहे. तुमचा प्रॉपरली करेक्ट ॲड्रेस द्या. ते तुम्हाला होम डिलिव्हर होतील. हार्ड कॉपीज लक्षात घ्या. तिथं मुलांना डाऊट आहे, की ते सर सॉफ्ट कॉपी मिळेल की PDF मिळेल? ओके. PDF, सॉफ्ट कॉपी वगैरे काही भेटणार नाही. ॲप्लिकेशनवरनं ऑर्डर केल्यानंतर तुम्हाला ते घरपोच त्याच्या हार्ड कॉपीज भेटतील. ओके. प्रॉपरली. ओके. आता इथं आहे बघा. एक बुक आहे इथं माझ्याकडे. हे आपलं व्हॉल्यूम 1 आहे बघा. हे आपलं व्हॉल्यूम 1 आहे मेकॅनिकल इंजिनिअरिंग. पूर्ण डिटेल एक्सप्लेनेशन आहे. बुकवर मी तुम्हाला एक ऑल टुगेदर वेगळा व्हिडिओ बनवून देईल, की MCQजची प्रॅक्टिस एक्झॅक्टली कशी केली पाहिजे. ओके. बऱ्याचशा मुलांचे तिथं चूक होतात. आपण MCQ प्रॅक्टिस करत असताना ॲन्सर त्याच्या खाली असतं, तर ही एकदम चुकीची पद्धत आहे. ज्या पण बुक्समध्ये जसं की आता YCTचे बुक्स जर बघितले तुम्ही, तर YCTच्या बुक्समध्ये क्वेश्चन दिलेला आहे, ऑप्शन दिलेले आहे, इमिडिएटली त्याच्या खाली ॲन्सर दिलेलं आहे. ही एकदम चुकीची पद्धत आहे MCQ सॉल्व्हिंगची. लक्षात घ्या. MCQ पहिले तुम्ही वाचला पाहिजे. त्यानंतर तुम्ही तुमचा ब्रेन स्वतः चाललं पाहिजे किंवा तुम्हाला तुम्हाला तो वेळ मिळाला पाहिजे गोष्टी मेमराईज करण्यासाठी. ओके. आठवण्यासाठी, की मी हे अभ्यास केलं होतं आणि मग त्या सब्जेक्टच्या कुठल्या टॉपिकमध्ये आणि म्हणजे तुमचा ब्रेन नॅव्हिगेट झाला पाहिजे तिथपर्यंत, की हा सब्जेक्ट आहे, ह्या सब्जेक्टचा हा टॉपिक आहे, ह्या टॉपिकमध्ये हा सब टॉपिक आहे आणि मग तिथला हा क्वेश्चन आहे आणि मग मी हे वाचलेलं आहे. जेव्हा असं करतो आपण, तेव्हा ही राईट वे असते MCQ प्रॅक्टिसची. जिथं खालीच लगेच MCQ आणि त्याच्या खालीच लगेच उत्तर दिलेलं आहे A, B, C. म्हणजे तुम्ही ब्रेनला टाईमच दिला नाही. तुम्हाला लगेच समजलं उत्तर काय आहे. दिस इज द व्हेरी रॉंग वे ऑफ प्रॅक्टिसिंग MCQज. ही एकदम चुकीची पद्धत आहे. MCQ प्रॅक्टिस कशी करायची ह्याच्यावर मी पुढचा व्हिडिओ बनवेल तुमच्यासाठी. हे प्रिलिमसाठी सुद्धा ॲप्लिकेबल आहे आणि मेन्ससाठी सुद्धा ॲप्लिकेबल आहे. ह्या छोट्या-छोट्या गोष्टी आहेत, ह्या छोट्या-छोट्या स्ट्रॅटेजीज आहेत, ज्या कॉम्पिटिटिव्ह एक्झामसाठी तुम्ही फॉलो केल्या पाहिजे कंपल्सरी. ओके. ह्या गोष्टी ज्या चुकतात त्याच्यामुळं 2 मार्क, 4 मार्क, 10 मार्क किंवा एका मोठ्या गॅपने आपलं सिलेक्शन राहून जातं. ओके. तर आता ह्यावेळेस काही स्कोपच नाही तुम्हाला, म्हणजे काही मार्जिनच नाही एरर करण्यासाठी. कारण जाहिरात येते 5-6 वर्षांनंतर, पुढची जाहिरात परत 6-7 वर्षांनंतर. त्यामुळं मला नाही वाटत जे आत्ता नुकतेच पास झालेले विद्यार्थी आहे, ते देऊ शकतात 5-6 वर्षांनंतर जेव्हा कधी येईल. पण आत्ता मॅक्सिमम परीक्षा देणारे विद्यार्थी कुठले? 2017ला ज्यांनी मिस केलं, 2020ला ज्यांनी मिस केलं, आता परत ते करतायत. तर तुमचा हा लास्टच अटेम्प्ट धरायचा. कारण की पुढच्या अटेम्प्टला मला नाही वाटत तितकी एनर्जी किंवा तुमचं एज त्या एज ग्रुपमध्ये सुद्धा तुम्ही बसाल. ओके. त्यामुळं जे पण काही कराल आता प्रिसाइजली करा. व्यवस्थित डिसिजन, योग्य निर्णय घेऊन करा. ओके. तर हे सगळे MCQ बुक्सची तुम्हाला यातून प्रॅक्टिस करायची आहे. आणि काही पण तुम्हाला डाउट्स, काही क्वेरीज असतील तर आपला अकॅडमीचा नंबर आहेच. त्याच्यावर तुम्ही डायरेक्टली WhatsApp करू शकता, कॉल करू शकता. टेलिग्राम चॅनलचा जेव्हा बॅन उठेल, तेव्हा @मिशन IAS मेकॅनिकल न विसरता हा टेलिग्राम चॅनल मे बी आज रात्रीच हा बॅन निघायला पाहिजे. तर मिशन IAS मेकॅनिकल या टेलिग्राम चॅनलला काय करा, जॉइन करून घ्या. ओके. आणि ह्या बुकसोबत आपण टेस्ट सीरीजसुद्धा देतो. त्यामुळं वेगळं काही टेस्ट सीरीज घ्यायची पण गरज नाही. या बुकसोबत तुम्हाला ऑनलाईन टेस्ट सीरीजसुद्धा काय आहे, फ्री आहे. ओके. बऱ्याचशा सब्जेक्ट वाईज टेस्ट त्याच्यामध्ये ॲड होणार आहे. तर बुकसोबत ती टेस्ट सीरीजसुद्धा तुम्हाला काय भेटणार आहे, फ्री भेटणार आहे. ओके. तर ही जी बुकची लिस्ट आहे, हे जेव्हा आता टेलिग्राम चॅनल स्टार्ट होईल, तेव्हा मी ही बुकची लिस्ट तिथं शेअर करून देईल. ओके. ती डाउनलोड करा. ठीक आहे. काही तुमच्या क्वेरीज असतील जेन्युइनली प्रिपरेशन रिलेटेड, बुक्स रिलेटेड काही असू द्या, RTO एम रिलेटेड, कमेंट सेक्शनमध्ये नक्की कमेंट करा. ओके. मी त्याला रिप्लाय करण्याचा मी स्वतः प्रयत्न करेल आणि मोस्टली 100% मी रिप्लाय देतोच. पण जे पण काय असतील डाउट्स तुमचे ते कमेंट सेक्शनमध्ये टाका. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, धन्यवाद.